नमस्कार. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मोठी घोषणा झाली आणि संपूर्ण राज्याला एक मोठा दिलासा मिळाला. आज आपण याच बहुचर्चित विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण घोषणा तर झाली, पण त्यापुढची प्रक्रिया नेमकी कुठे अडकली आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तब्बल 2 लाख रुपयांची कर्जमाफी आणि जे नियमित कर्ज फेडतायत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदान. हा आकडाच मुळात इतका मोठा आहे की घोषणा होताच राज्याच्या कृषी क्षेत्रात आनंदाची लाट उसळली. हे अगदी स्वाभाविक होतं. पण आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय, कर्जमाफीचा अर्थात शासन निर्णय अजून का बरं निघाला नाही? घोषणा होऊन इतके दिवस उलटले तरी अधिकृत कागदपत्रांचा पत्ता का नाही? आज आपण याच कळीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य टप्पे बघणार आहोत. कर्जमाफीची घोषणा आणि आपली प्रतीक्षा, थेट का निघत नाही, यामागची प्रशासकीय प्रक्रिया, लागणारा वेळ आणि ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या गरजा. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, घोषणा आणि प्रतीक्षा. म्हणजे आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमधलं अंतर. संसदीय लोकशाहीत कशी गंमत असते बघा. विधानसभेत जेव्हा एखादी मोठी घोषणा होते तेव्हा तो सरकारचा केवळ एक राजकीय संकल्प किंवा हमी असते. पण नुसत्या घोषणेने काम होत नाही. त्या आश्वासनाला प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर आणण्यासाठी कठोर कायदेशीर मार्गाने जावंच लागतं आणि त्यासाठी लागतो तो अधिकृत आदेश, म्हणजेच आपला मग वळूयात दुसऱ्या टप्प्याकडे. थेट शासन निर्णय का काढला जात नाही, यामागचं प्रशासकीय वास्तव काय आहे? मुळात शासन निर्णय किंवा म्हणजे नक्की काय? तर तोंडी दिलेल्या आश्वासनाला प्रत्यक्षात आणणारा, प्रशासकीय कृतीत रूपांतरित करणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर दस्तावेज असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे राज्याच्या तिजोरीचं कुलूप उघडणारी एक चावीच आहे. आणि अशी चावी रातोरात तयार होत नाही. ती बनवताना अत्यंत बारकाईने आणि वेळखाऊ पूर्वतयारी करावी लागते. आता तिसरा टप्पा, मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रशासकीय प्रक्रिया. पडदेमागे नेमकंच चालतं काय? ही प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. सगळ्यात आधी पात्र शेतकरी मोजावे लागतात. त्यानंतर या सगळ्यासाठी लागणाऱ्या हजारो कोटी रुपयांचा अचूक हिशोब करावा लागतो. मग एक औपचारिक प्रस्ताव तयार होतो आणि शेवटी तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी जातो. एक जरी चूक झाली तरी मोठा घोळ होऊ शकतो. या माहिती संकलनाच्या टप्प्यात नेमकं काय काय शोधावं लागतं? 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी नक्की किती शेतकरी पात्र आहेत? 50,000च्या अनुदानासाठी किती जण बसतायत? आणि या सर्वांचा मिळून राज्याच्या तिजोरीवर नेमका किती आर्थिक भार पडणार आहे? विचार करा, हा किती प्रचंड डेटा आहे. आणि हे सगळं अत्यंत जिकरीचं काम पूर्णपणे प्रशासनाच्या खांद्यावर असतं. मग येतो चौथा आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा. या सगळ्या प्रक्रियेला नक्की वेळ किती लागणार? हा प्रतीक्षा काळ किती मोठा आहे? सध्या मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करण्याचं काम जोरात सुरू आहे. येत्या काही आठवड्यात या डेटाची छाननी होईल आणि प्रस्तावाचा मसुदा तयार केला जाईल. त्यानंतर साधारण 15 दिवस ते 1 महिन्याच्या कालावधीत मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. घाईगडबडीत एखादा खरा लाभार्थी चुकून वंचित राहू नये म्हणूनच ही एवढी काळजी घेतली जातेय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही 15 दिवस ते 1 महिन्याची कालमर्यादा कोणीही हवेत लावलेला अंदाज नाहीये बरं का. ही माहिती थेट राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून आलीय. त्यामुळे हे एक अधिकृत आणि अत्यंत वास्तववादी चित्र आहे. आता शेवटचा आणि 5वा टप्पा, खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांच्या गरजा. थोडक्यात सांगायचं तर ही प्रशासनाची वेळेशी सुरू असलेली शर्यत आहे. ग्राउंडवरची परिस्थिती आपण सर्वांनाच माहितीये. खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. पेरणीसाठी बियाणे आणि खतांची अत्यंत तातडीची गरज आहे. पण अडचण काय आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची खरेदी जुनं कर्ज माफ होण्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे एक मोठी धाकधूक सर्वत्र जाणवतीये. हे सगळं कृषीचक्र कसे एकमेकात अडकलेलं असतं बघा. जोपर्यंत जुनं कर्ज अधिकृतपणे माफ होत नाही तोपर्यंत बँका नवीन पीक कर्ज मंजूर करत नाहीत. आणि जोपर्यंत नवीन कर्ज हातात येत नाही तोपर्यंत महत्त्वाची बियाणे आणि खते कशी खरेदी करणार? जर यायला उशीर झाला तर हे सगळं चक्र सुरू व्हायच्या आधीच ठप्प होईल. त्यामुळेच आता एकच मोठी अपेक्षा व्यक्त केली जातेय की आगामी 1-2 मंत्रिमंडळ बैठकांमध्येच या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी आणि लगेचच शासन निर्णय जारी व्हावा. कारण पेरणीचा हंगाम ऐन भरात येण्यापूर्वीच हा दिलासा मिळणं अगदी अत्यावश्यक आहे.
शेवटी एका महत्वाच्या प्रश्नापाशी आपण येऊन थांबतो. प्रशासकीय यंत्रणेचा हा वेग खरीपाच्या पावसाला मागे टाकू शकेल का? निसर्गाचं चक्र सुरू होण्यापूर्वी ही आवश्यक लालफितशाही वेळेत आपली अंतिम रेषा ओलांडून खऱ्या अर्थाने दिलासा देऊ शकेल का? बघूया, येणारा काळच याचं उत्तर देईल. या विश्लेषणात सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.